प्रकाशचा मित्र चुकलेला भेटलेला आहे प्रकाशला, तो भेटत आहे. 150 रुपये गया पाणी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 60 वय असून सुद्धा एवढा. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आपल्या भटकंती जग या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करत आहे. चला तर आपण गोरगडच्या दिशेने प्रस्थान करूया. प्रकाशचा मित्र चुकलेला भेटलेला आहे प्रकाशला, तो भेटत आहे त्याला. चला चला मित्रांनो, व्ह्यू बघू शकता तुम्ही. 150 रुपये गया पाणी. समर्थ कृपा हॉटेल अँड नाश्ता कॉर्नर, इथे आपण नाश्ता करणार आहोत. तर माझ्यासोबत माझे मित्रमंडळी तेजस शिर्के, शैलेश, राज आणि मनीष उर्फ पांड्या. तर आपण इथे आता सर्व नाश्ता करणार आहे. हे बघा, आपले 2 मेंबर पाठी राहिले होते, ते आता आले. तर नाश्त्याला काय आहे बघूया आपण. नाश्त्याला तर भजी दिसत आहेत आपल्याला, वडापाव दिसतोय मस्त. आपण इथे आता नाश्ता करणार आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आता 2 तासाचा प्रवास करून आपण आता इथे गोरखगड या गडाच्या पायथ्याशी आपण इथे आलेलो आहे. गोरखगडाचे नाव हे नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून गोरखगड असे ठेवण्यात आले. या गडाची उंची 651 मीटर असून हा गड गिरदुर्गामध्ये मोडतो. हा गड ठाणे जिल्ह्यामधील मुरबाड तालुक्यात स्थित असून त्याच्या जवळील खोपोली आणि देहरी ही गावे आहेत. राया. तर मित्रांनो बघू शकता, हिरवंगार असं वातावरण. थोडा उन्हाचा तडाखा आहे पण होईल तसं. आपण अशा झाडातून जाण्याची मजा वेगळीच आहे. गावाला पण आमच्या असंच वातावरण, पण जरा जास्त धुकं असल्यामुळे काही दिसतच नाही आमच्या गावाकडे. इथे आज ऊन असल्यामुळे आणि मित्रांनो जरा चिकट असल्यामुळे चालायला त्रास होतोय, पण ठीक आहे तसं. तर मित्रांनो बघू शकता,
आणि आम्ही गडाच्या पठारावर पोहोचलो आहे. इथपर्यंत अर्धा किल्ला सर केला आहे. आम्ही थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा एकदा गड चढण्यास सुरुवात केली. या गडाची उंची 651 मीटर असून हा गड गिरिदुर्गामध्ये मोडतो. बघा मित्रांनो, जर तुम्ही सुट्टीच्या दिवशी ट्रेकला गेलात तर अशा गर्दीला सामोरं जावे लागेल. खूप गर्दी असल्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक जावे लागेल. जास्त उंचीवर असल्यामुळे वारा जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे तुम्ही हलगर्जीपणा करू नका. मित्रांनो बघू शकता अशी उभी चढीने चढत आहोत आम्ही आता. मित्र आमचे थकलेले आहेत काय काय बाकी दोन मित्र आहेत पाठीमागे, ते खूप थकलेले आहेत, त्यांना चालता पण येत नाही आता. शैलेश आणि योगेश मित्रांनो
किल्ल्यावर चढाई करताना सोयीस्कर व्हावे यासाठी दगडाला हाताने पकडता येईल अशा खाचा केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. महादेव. महादेव. ये पटकन ये पटकन
पाहू शकता हाताने पकडायला यावं म्हणून इथे असे खडकाला कोरलेलं आहे. कारण उभी चढण असल्यामुळे पकडायला वगैरे बनवलेला आहे. आपले मित्र पण येत आहेत खाली. पाहू शकता किती अवघड चढण आहे. आपण जायचा प्रयत्न तर करत आहोत. कसं हळूहळू हळूहळू पाहू शकता. दोघे सोबत होतो आपण कसं 5 मिनिटं. तुझी जशी अवस्था तशी माझी अवस्था आहे. आमचे सगळे खाली थांबलेत, मी एकटाच आलोय. थांब ना 1 मिनिट. तू गाण फाटली, माझी पण फाटलेली भाऊ. सेम तुझी कंडिशन माझी. फक्त 5 मिनिटं थांब. त्याला जाऊ दे. आपण फटत जाऊ बेंचवर. मग आपण दोघं गाण फाटले. भाऊ थांब ना. तू ऐक मस्त नाही का कॉन्फिडन्स वाले घे भाऊ. मला एवढे जण आले. भावांनो चला हे पोरं काय एवढी मोठी होऊन काय कामाची नाहीत. होय राज, कामाची नाही. एवढी मोठी होऊन कोणतं गाव त्याचं कोणतं रे? बारामतीकर काय कामाचे नाहीत. इथं कड्याच्या वर चढलेले आहेत तर त्यांना भीती वाटायला लागली. काय बोलणार आता. तर मित्रांनो आता पोचलोय. पाहू शकता पोचलो आपण. मंदिर पुढे आहे. मंदिर आहे. मंदिरामध्ये आपले सगळेजण पाया पडत आहे.
मजा वाटली. साठ वय असून सुद्धा एवढ्या बघा बघा हा आजी आणि हा आमचा गडी एवढं तरुण असून एवढं उतरायला भेटतोय काय बोलणार. आणि एवढ्या अजिबात कशा आल्या असतील बघ. व्यवस्थित जावा, थोडस राहिलंय, व्यवस्थित जावा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि हो, अजून असंच जग फिरायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपला व्लॉग म्हणजे दरवेळी नवीन अनुभव. पुन्हा भेटू एका नव्या ठिकाणी नव्या आठवणींसोबत. तोपर्यंत हसत राहा.